पहिल्याच बॉलवर लाजबाब क्रॅकिंग चौकार. अगदी टॉस साठी असताना म्हटलं होतं की आमचा संघ कॉन्फिडन्स मध्ये, आमचा संघ भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये, चांगली गोलंदाजी झाली. आता बॅटिंग देखील करू. यावेळेस स्टेप आउट केला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे क्षेत्ररक्षक डीप मधून येईल तोपर्यंत सिंगल मीट आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मध्ये असलेले ताळमेळ. सुपर बॅटिंग. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा धावफल करायला लागलेत. अप्रतिम असं आयोजन. धारावी प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभवताय. खुलबट्ट्यापाचा चेंडू आहे. चॉप केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये सिंगल मिळते. मेरिटवर फलंदाजी करत असताना यावेळेस बॅटिंग साठी उतरली आहे टीम. जर पाहिली तर आर.के. ब्रदर्स हा संघ देखील आहे. आर.के. ब्रदर्स आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना. धारावी वॉरियर्स या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सिद्धेश म्हात्रे टीम. मागच्या मॅच मध्ये सिद्धेश म्हात्रे अपयशी ठरला होता, पण या मॅच मध्ये आम्ही वापसी करू ते देखील सांगत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये. प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही, मात्र सिंगल जरूर मिळेल. आपण पाहू शकाल रौनक सुशांत नाईकच्या बॅट मधून पहिली धाव आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावर. 7 धावा धावफल करावं लागलेत. 8 धावा धावफल करावं लागलेत, माफ करा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ. एक चौकार आलाय, पण चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजी करत असताना. इथे फटका चांगला आहे. ऑन द राईज फटका खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. सुशांत नाईकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार चौकार. धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावर. 12 धावा धावफल करावं लागलेत. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना आर.के. ब्रदर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. सहा संघ मालक, 6 आयकॉन खेळाडू लढतील एका तख्तासाठी. त्याचं नाव आहे धारावी प्रीमियर लीग. अगदी विकी भोईर असेल, सचिन नाईक असेल, धीरज अभिमन्यू भोईर असेल, विशाल भोईर असेल, सिद्धेश म्हात्रे, मनोज नाईक असे हे 6 आयकॉन खेळाडू खेळताना दिसतील. चला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धारावी वॉरियर्स म्हणजेच अमिश पाटील यांचा संघ देखील आहे. येथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू जाईल. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना रौनक नाईकच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. धारावी वॉरियर्स टीमचे संघ मालक अमिश पाटील यांचा संघ आहे आणि आर.के. ब्रदर्स म्हणजेच सुशांत नाईक यांचा संघ आहे. आयकॉन खेळाडू म्हणून मनोज नाईक आपल्याला खेळताना दिसतील. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज झालाय संदेश नाईक.
फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय? एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जाईल. तिसऱ्यांदा फटका टोलवला जातोय रोनक नाईक यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल पहिल्या 2 बॉलवर 4 धावा कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. चांगली सुरुवात बाप बेटा या मैदानामध्ये खेळत असताना सुशांत नाईक आणि रोनक सुशांत नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी योगदान करत असताना आपल्या घरच्या टीममध्ये म्हणजे सुशांत नाईक हे संघ मालक देखील आहेत. त्यामुळेच आपल्या टीमसाठी खेळत असताना इथे फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे रोनक नाईकच्या बॅट मधून येतोय. त्याच्या सुपुत्र देखील हात खोलायला सुरुवात करतोय. व्हॉट अ बॅटिंग. रोनक सुशांत नाईक फलंदाजीमध्ये खेळत असताना इथे देखील फटका चांगला आहे. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. फॉर्मलिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होत असताना चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. बघा ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल त्यांना कृपया विनंती करतो की आमच्या मंचावर भरपूर नाश्ता उरलेला आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि खेळाडू असेल प्रेक्षक असेल विनंती करतोय की लगेचच या. आपल्या अल्पउपहाराची व्यवस्था आयोजन कमिटीच्या माध्यमातून केली गेली, त्याचा आस्वाद घ्या. बॉल सोडून दिलाय अपस्टंपच्या बाहेर. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 23. बघा आक्रमक क्रिकेट पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. अगदी लवकर सामना संपला. या मॅच मध्ये काय कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. इथे फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक सुशांत नाईकच्या बॅट मधून येतोय. धमाका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. वाढते जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. 29. सुशांत नाईकच्या बॅट मधून टीमची षटकार आलाय. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 29 धावा. 29. सचिन नाईक प्लीज आमच्या मंचावर स्थान लगेचच आपण रिपोर्टिंग करा. जे चेंडू आम्हाला हवेत. सचिन नाईक प्लीज. एक बॉक्स अवेलेबल आहे, अगदी घाई करू नका. चला मॅचच्या दिशेने शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर खूप चांगला वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. कमबॅक केलाय. डॉट बॉलची सांगता होताना आपण पाहू शकाल षटक क्रमांक संपला गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 14.50 सरासरीने आतापर्यंत सुशांत नाईक आणि रोनक नाईक या दोन्ही बॅटरने धावा उभारल्यात. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यामुळेच किती धावांपर्यंत बदल मारली जाईल आणि किती धावांचा टार्गेट उभा केला जाईल बॅटिंग करत असताना टीम RK ब्रदर्स टीमच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी पहिला कॉल देतोय. माहिरा मिस्त्री त्यांच्या विरोधामध्ये धारावी स्ट्रायकर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. म्हणजे धीरज भोईर वर्सेस सामना असेल. सचिन नाईक ही चांगली बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये चांगला खेळ सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धाव फलकावा लागलेत.
तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय सुशील नाईक. गोलंदाजी ट्रॅकवर वापसी करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये सुशील नाईकने खूप चांगलं कमबॅक केलं होतं. येस, महिरा मिस्टी वर्सेस धारावी स्ट्रायकर्स. आमच्याकडून मिस्टेक झालं की मिस्ट्री आम्ही बोलत होतो, पण ते मिस्टी आहे. अगदी मायरा मिस्टी वर्सेस धारावी स्ट्रायकर्स. सचिन नाईक वर्सेस धीरज अभिमन्यू भोईर असा सामना पाहायला मिळेल. चला, नवीन षटक हाताळत असताना सुशील नाईक, षटक क्रमांक 2. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती सुशीलने, या मॅच मध्ये देखील करावं लागेल. इथे ऑन द राईस फटका खेळलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच सोडली जाणार नाही आणि रौनक सुशांत नाईकला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम RK ब्रदर्स संघाला. फलंदाज बाद. धारावी गावातील तळागाळाच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा म्हणजेच धारावी प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभवताय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मिस्टर मनोज नाईक, आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे. टॉस साठी तो अवेलेबल नव्हता, पण संघ मालक सुशांत नाईकने टॉस केला. पण टॉस गमावल्यानंतर बॅटिंगसाठी सुशांत नाईक आणि रौनक नाईक यांनी काय बॅटिंग केली. आता मनोज नाईक फलंदाजीसाठी पाहायला मिळते. इथे आल्या फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि काय घडले, कॅच होते ड्रॉप. आयकॉनचा जेल सुटणं म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे. आपण पाहू शकाल कॅच ड्रॉप्स केली आहे. क्षेत्ररक्षण करत असताना संदेशच्या माध्यमातून संदेश नाईक चूक करतोय. एक चूक महागात पडते. आयकॉन खेळाडू जर मनोज नाईकचा तुम्ही झेल सोडाल तर त्याचा भूदंड, त्याचा मोबदला आणि त्यासाठी तुम्हाला धावा खर्च करावे लागतील. चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. यावेळी देखील पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. स्वतः गोलंदाज त्या खाली आहे. चूक होणार नाही. सुशांत नाईकला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का देत असताना गोलंदाजी करतोय सुशील नाईक. लाजबाब गोलंदाजी. मॅच मध्ये वापसी करत असताना आपल्या टीमसाठी. आणि सुशांत नाईक जो घातक ठरत होता, जो आक्रमक ठरत होता, त्या सुशांत नाईकला बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. फलंदाज बाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी सुरू आहे सुशील नाईकच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळालं. अगदी मोक्याच्या ठिकाणी गोलंदाजी केली आणि मॅचला टर्न केली. या मॅच मध्ये देखील 2 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या. कुठलाही विकेट न गमावता चांगली सुरुवात झाली होती, पण त्या सुरुवातीला ब्रेक लावण्याचं काम सुशील नाईक करतोय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर विकेट. म्हणजे या तिन्ही बॉलमध्ये कॅच उडली होती, पण दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप झाली होती. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. तंजीलने देखील मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. सुशांतला साथ दिली होती. आता मनोज नाईकला साथ द्यावी लागेल आपल्या टीमसाठी. तंजील सेकंडवर आहे. यावेळेस चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. सिंगल मिळते. काय गोलंदाजी सुरू आहे सुशील नाईकच्या माध्यमातून. मॅचला एक कलाटणी आणणारे षटक सातत्याने हाताळतोय. मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील विकेट करण्यासाठी तो यशस्वी ठरलाय.
अप्रतिम गोलंदाजी, षटक क्रमांक 30. यावेळेस देखील कुलबट्टाप्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप देखील चांगला आहे, तोपर्यंत सिंगल मिळते. लाजबाब गोलंदाजी, कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. जो ब्रेक थ्रू, ज्या धावा थांबवणं गरजेचं होतं ते करत असताना या मॅच मध्ये सलामीची जोडीला बाद करण्यामध्ये सुशील नाईक हा यशस्वी झालाय. इथे पुन्हा एकदा संधी आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि इथे झेल पकडला जातोय. तिसरा धक्का देत असताना सुशील नाईक या ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. या ओव्हर मध्ये सुशील नाईकने फक्त 3 धावा खर्च केलेत आणि 3 धक्के आतापर्यंत दिलेत. लाजबाब गोलंदाजी, 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 गडी बाद, टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स सुशील नाईक. मॅचचा खऱ्या अर्थानं कलटणी देणारं षटक हाताळलं. आयकॉन खेळाडू मनोज नाईकला देखील परतावं लागलं. 3 गडी बाद, टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. शेवटचे 2 ओव्हर अजूनही शिल्लक असतील आणि नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर झालाय. ऋषिकेश नाईक, धावा कराव्या लागतील. तंजील ऋषिकेश नाईक हे दोन्ही बॅटरवर मोठी जबाबदारी. तर राजेश भोईर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. तंजील आणि राजेश भोईरवर मोठी जबाबदारी असेल. राजेश भोईर पाहिलं तर धारावी क्रिकेटचा एक भरपूर मोठं नाव आहे. अनेक वर्ष ज्याने मध्ये योगदान दिलं, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. 40+ धारावी टीमसाठी देखील जुनी क्रिकेट खेळतात आणि क्रिकेटचे भरपूर शौकीन आहेत. नवी मुंबईमध्ये कुठलीही प्रीमियर लीग असो, नवी मुंबई कुठलंही आयोजन असो, खास करून नाईट स्पर्धेसाठी ते आवर्जून त्या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. क्रिकेटवर केलेलं प्रेम आज राजेश भोईर यांना अगदी एक मान सन्मान मिळतो नवी मुंबईतील अनेक संघांकडून. धारावी मच्छिंद्र स्मृती धारावी टीम देखील परफॉर्मन्स करतोय. अगदी सचिन नाईक असेल, विकी भोईर असेल, धीरज भोईर असेल, या सगळ्यांनाच मार्गदर्शन करण्याचं काम राजेश भोईर यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जात आहे. आणि आज मैदानाच्या आतमध्ये ते इंटर झाल्यात. याच मैदानावर झालेली स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट 40+ खेळाडू म्हणून कुलर आपल्या नावी करणारा खेळाडू. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय सिद्धेश. पहिला बॉल अगदी हळूवार पद्धतीचा आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एकच धाव कंप्लीट होत असताना सिद्धेश म्हात्रे या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. भरपूर चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती. इंटायर जर पाहिलं तर धारावी वॉरियर्स टीमच्या गोलंदाजी फार चांगली झाली होती आणि तो सामना देखील जिंकला होता अगदी बॉलिंगच्या जोरावर. या मॅच मध्ये देखील काय कमबॅक केलं सुशील नाईक याचं षटक हे देखील. आणि अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर राजेश भोईरला परतावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन. सिद्धेश म्हात्रे काय गोलंदाजी सुरू आहे. कमबॅक केले, वापसी केली. पहिल्या 12 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर बिनगडी बाद 29 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र सुशील नाईक आणि सिद्धेश म्हात्रेच्या ओव्हर मध्ये जणू काही हा सामना पलटला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 4 गडी बाद, तब्बल 33 आकड्यावर. म्हणजेच मागच्या 4 धावावर 4 गडी बाद झाले. खराब परफॉर्मन्स आर के ब्रदर्स टीम कडून. नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर झालाय बसू. इथे आडवा बॅटने खेळला जातोय, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट केली जाते. राजेश भोईर यांचा सुपुत्र आयुष भोईर, आयुष राजेश भोईर हा खेळाडू देखील आपल्याला मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळते.
इथे देखील चांगला बॉल आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, खूप चांगला झेलला जातोय. मंगेश पाटील या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि चांगला झेल पकडत असताना तंजीलच्या विकेटचं पतन. 5वा धक्का लागतोय आर के ब्रदर्स संघाला. 5 गडी बाद टीमची धावसंख्या. स्पर्धेसाठी प्रत्येकाचं खाली सावाट आहे. यामध्ये आणखीन एक महत्वाची भूमिका बजावली आदरणीय यशवंतजी भोईर साहेब, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. मी चहा पित नाही कधीच, चहा कॉफी हे पेय कधीच पियालो नाही, पण यशवंत भोईर साहेबांचा ज्यावेळेस चहा येतो ना त्यावेळेस मला मोह आवरत नाही. अगदी 17-18 अशा जडीबुडीचा एक चहा, एक काढा बनवला जातोय आणि त्यांच्याशी जेव्हा चर्चा करण्यात आली त्यावेळेस मी म्हटलं होतं की हे चहा कसा तुम्ही निर्माण केला. ज्यावेळेस कोविड कालावधी होता त्यावेळेस बरेच लोक काढा तयार करायचे, त्यावेळेस माझ्या स्वास्थ्यासाठी मी घरच्या घरी काढा बनवायला सुरुवात केली. पण हा काढा आता नुसतं घरच्या घरी राहिला नाही, तर अनेक स्पर्धेमध्ये खासदार चषक ही स्पर्धा आपण पाहिली, तिकडे देखील हा काढा आपल्याला पाहायला मिळाला. दिवाळे गाव प्रीमियर लीग ची मागच्या वर्षी झाली होती डे नाईट फॉर्मॅटमध्ये, त्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही तो काढा प्यायला होतो आणि आज या धारावी प्रीमियर लीगमध्ये देखील हा काढा आम्हाला प्यायला मिळतोय. आमच्या गळ्याला शेक देण्याचं काम अगदी यशवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून केलं जातोय. आणि ही स्पर्धा बघत असताना डे नाईट फॉर्मॅटमध्ये जर तुमची स्पर्धा असेल ना तर नक्कीच तुम्ही हा काढा प्या किंवा हा चहा प्या. तुम्हाला जर झोप आली असेल ना तर तुमची झोप उडवणारा काढा असेल. अगदी तुम्ही रेडबुल किंवा हेल असं एनर्जी ड्रिंक न पिता हा काढा नक्की प्या, तो तुमच्यासाठी औषधी आहे, गुणकारी आहे, त्यामुळेच तुम्हाला चांगलं फील होईल. यावेळेस बॅटची एज चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये, सिंगल मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश पाहायला मिळते. टीमला आता संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35-35. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 12 बॉलमध्ये 29 धावा बिनगडी बाद. आता 24 बॉलमध्ये धावसंख्या फक्त 35 आणि विकेट 4 बाद होत असताना 5 गडी बाद. 12 बॉलमध्ये फक्त 6 धावा आल्या आणि 5 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी, काय पलटवार धारावी वॉरियर्स टीम कडून होत असताना आर के ब्रदर्स आता बॅकफुटला गेलाय. आता गोलंदाजी ट्रॅकवर आयुष राजेश भोईर यांचे सुपुत्र आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा खेळाडू देखील दमदार क्रिकेट खेळ यात तीळ मात्र शंका नाही. चला नेक्स्ट मॅच मायरा मिस्टी वर्सेस धारावी स्ट्रायकर्स. सचिन नाईक वर्सेस धीरज भोईर असा सामना पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे, धावा करावा लागतील. लेफ्ट हँडर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते जितेश, स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 35 धावा 5 गडी बाद अशी स्थिती आर के ब्रदर्स टीमची. स्टेप आउट केला आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना सिद्धेश मात्रेशी चर्चा केली होती टॉस दरम्यान. तो म्हणाला होता की आमचे गोलंदाज खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि गोलंदाजीच्या जोरावर आम्ही मॅच जिंकलोय. ही मॅच देखील जर पाहिलं तर गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आणि बॅटने फटका फसलाय. अगदी स्क्वेअर लेग रीजन मध्ये, पण कव्हर रीजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 36. हे मॅचचं इक्वेशन बदललं, मॅचचं समीकरण बदललं. असं वाटलं होतं की या धावा 60-65 पर्यंत पोहोचतील, पण 50 पर्यंत 40 पर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत संघर्ष करावा लागतोय, स्ट्रगल करावा लागतोय. अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय धारावी वॉरियर्स टीम कडून. अमिश पाटील यांचा संघ धारावी वॉरियर्स. आखो टप्प्याचा बॉल आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होईल फरार.
आता आक्रमण करावं लागेल. बराच वेळ गप बसल्यानंतर बसूच्या बॅटमधून एक चांगला फटका बसलाय आणि षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 42 आकड्यावर 42 धावा धाव करावं लागलेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकासाठी 3 खेळाडू प्रयत्न करत असताना मागच्या ओव्हरमध्ये चूक झाली होती आणि आता चूक करणार नाही असा सांगणारा आहे. चला षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस बॅकफुटला येऊन चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 44. 44 ऑन अ स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल 44 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस देखील शेवटच्या बॉलवर सिंगल येते. टीमची धावसंख्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी महिरा मिस्टी वर्सेस धारावी स्ट्रायकर्स. चला दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील आणि यशवंत भोईर यांच्या शुभस्ते केलं जाईल टॉस. चला संडे सर येतील प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. चला ज्यांचा चहाचा आस्वाद आपण खूप चांगला घेतला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. यशवंतजी भोईर, धीरज भोईर आणि सचिन हिराजी नाईक. बिग फाईट. आदरणीय यशवंतजी भोईर यांच्या शुभ हस्ते मी करतो टॉस क्रमांक मॅच. एका बाजूला धीरज भोईर, दुसऱ्या बाजूला सचिन हिराजी नाईक, ज्यांच्या हातून आपण खूप असा छान चहाचा स्वाद घेतो. ते यशवंतजी भोईर आहेत आमच्या सेंटरवरती. सचिन कॉलिंग द टॉस. हेड्स म्हटलं. येस इट्स हेड्स. सचिन 5 ओव्हरची मॅच आहे. काय ठरवतं? एक मॅच हरले. आम्ही क्षेत्ररक्षण करू. येस जास्त विचार न कर. ऑन द पहिली मॅच हरले. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आणि धीरज सारखा एक अफलातून ऑलराऊंडर समोर. काय त्यांच्या बरोबर खेळताना कसं काय म्हणजे प्लॅनिंग काय असेल? नक्कीच आम्ही कमी रन्समध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू आणि लीग स्टेज असल्यामुळे सर्व मॅच इम्पॉर्टंट आहेत. येस धीरज एक मॅच जिंकले. फक्त एक अजून जिंकला तर सेफेस्ट पॉईंट आपण टेबल पॉईंटमध्ये अग्रस्थानी जाणार. नक्की एक मॅच जिंकलो. चांगला कॉन्फिडन्स प्लेअर लोकांचा. नाईट कंडिशनमध्ये खेळलो तर ही पण मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. येस दोन्ही जास्त विचार न कर. मॅच इम्पॉर्टन्स आहेत. थ्रू द सेंटर न्यूज ऑन द सचिन टॉस अँड चूज द बॉलिंग फर्स्ट. ओर द विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच. महिरा मिस्टी टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला की फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच आपल्यासमोर रंगली जाईल.
टीम आर के ब्रदर्स टीमने 5 षटकामध्ये उभारल्यात 45 आणि 46 धावांचं टार्गेट उभं केलं आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली टीम धारावी वॉरियर्स टीमकडून. एकीकडे चंद्रकांत आणि त्यांच्या समवेत रोहन पाटील अशी जोडी आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राजेश भोईर. या टीमचा सर्वाधिक एक्सपिरियन्स खेळाडू. मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक हाताळलं, 13 धावा खर्च केल्या होत्या, विकेट प्राप्त केली नव्हती. या मॅचमध्ये विकेट प्राप्त कराव्या लागतील. धावा तितक्या मोठ्या नाही आहेत पण या फ्लड लाईटमध्ये या धावा करणं इतकंही देखील सोपं नाही आहे. बॉल ट्रॅव्हल होईल की नाही याबद्दल शंका असेल, त्यासाठी प्रॉपर टायमिंग करावं लागेल. धारावी प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभवता. मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचं षटक, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. यावेळेस देखील स्क्वेअर कट केलाय. पहिल्या बॉलवर कव्हर रिझरमध्ये थ्रो खराब एंडवर केला जातोय. तोपर्यंत सिंगल मिटेड, सिंगलने खाता उघडलाय बॅट्समन चंद्रकांतने. 1 या आकड्यावर 46 धावांचं टार्गेट आहे. सोहिल नाईक आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत आहे. मजेंद्र सुरजी धारावे टीमसाठी देखील क्रिकेट खेळतोय. राजेश भोईर पॉवर प्लेचे षटक, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. दोन्ही खेळाडूचा विचार केला तर दोन्ही खेळाडूकडे भरपूर अनुभव आहे. चंद्रकांत आणि रोहन अशी जोडी आहे. पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवर सिंगल आली. इथे फटका चांगला आहे, कायल स्ट्रोक लगवलाय. व्हॉट अ शॉट. रोहनच्या बॅट मधून येतोय अफलातून फटका. चेंडू सीमा रेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. आक्रमक रोहन पहिल्याच बॉलवर षटकार लगवतोय. अटॅक केला जातोय. पहिल्या बॉलवर षटकार. इथे देखील कुलबट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग होते. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्या 3 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 9. व्हॉट अ स्टार्ट. काय सुरुवात. अशी सुरुवात झाली होती आर के ब्रदर्स टीमची. 12 चेंडूमध्ये 29 धावा होत्या बिनगडी बाद. पण 5 ओव्हर नंतर स्थिती बदलली, परिस्थिती बदलली. यावेळेस फ्लिकचा फटका, चांगला फटका आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे. लाजबाब फटकेबाजी करत असताना रोहन या मॅच मध्ये 4 धावा जरूर मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. व्हॉट अ स्टार्ट. दमदार सुरुवात. वेल बिगन हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट चांगला होतोय. इथे दमदार सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना टीम धारावी वॉरियर्स टीमची 46 धावांचा पाठलाग करत असताना चार बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर लागलेत. आणखी एक आखोट टप्प्याचा बॉल टायमिंग होऊ शकलं नाही. बसू पाहायला मिळतोय. डीप मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. देव देत आणि कर्म नेत. 1 धाव मिळाली होती पण इथे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमची धावसंख्या 15. 15 ऑन स्कोरबोर्ड. 15 धावा धावफलकावर लागलेत. बिनगडी बाद 15 धावा. दमदार सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना धारावी वॉरियर्स टीम कडून. इथे देखील चांगला बॉल. आणि डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा केस संपलाय. फलंदाज बाद होतोय, माफ करा. यस, येथे फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का लागतोय. फलंदाज चंद्रकांत बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 15 धावा धावफलकावर लागलेत. आता इक्वेशन जर पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 31 धावा करायच्यात.
नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय अमित पाटील. आतिश पाटील आणि आदित्य पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. धारावी टीम, धारावी वॉरियर्स टीम. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 31 धावा करायच्या. पहिल्या ओव्हरमध्ये राजेश भोईर यांच्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये तब्बल 15 धावा खर्च झाल्यात आणि एक गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला शेवटच्या बॉलवर. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय शुभम नाईक. शुभम नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर रोहन. पहिलाच बॉल ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना स्वतः गोलंदाज येतोय. डॉट बॉलची सांगता होती. ही मॅच जर जिंकायची आहे ना तर इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. फुलरलेनचा चेंडू आहे, स्टेट बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल पकडला जातोय सुशांत नाईकच्या माध्यमातून. रोहनला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय इथे टीमला. फलंदाज बॅक टू द डगआउट. 2 गडी बाद. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुष भोईर आलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. इथे फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक लगवला जातोय. कव्हर रिझर मध्ये चेंडू जाईल, फरार होईल. चेंडू सीमारेषे पलीकडे आयुष भोईरच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. लीग मध्ये 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. आरके ब्रदर्स वर्सेस धारावी वॉरियर्स असा सामना पाहायला मिळते. मनोज नाईक वर्सेस सिद्धेश म्हात्रे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगावला जातोय. कव्हर मध्ये आणखीन एक चेंडू सीमा. यस, तिसरा जर चौकार आला तर सुनील पाटील साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक असेल. लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकारासाठी आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या आकड्यावर. 23 अजूनही करायचे आहेत. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. बसू येईल तोपर्यंत इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अगदी सुनील पाटील यांचे 500 रुपये वाचवले वसूने. सिंगल मिळते.
सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 22 धावा करायचे आहेत. उर्वरित 19 बॉल आणि 22 धावा. मॅच अगदी आवाक्यामध्ये आले. मॅच ऑन आहे. टीम धारावी वॉरियर्स टीमसाठी ही संधी असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. अगदी डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 22 धावा. 18 चेंडू 22 धावा, 22 धावा 18 चेंडू. मॅच ऑन आहे आणि धारावी वॉरियर्स टीम आता ड्रायव्हिंग सीटवर आहे. मॅच पलटू शकते कारण की असंच काही चित्र झालं होतं. 2 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या बॅटिंग करत असताना आर के ब्रदर्स टीमचे, पण त्यानंतर सामना कुठेतरी पलटला. आता तेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल की आता धारावी वॉरियर्स टीम हा ठरेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी सुशांत नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मागच्या मॅचचा हिरो काय गोलंदाजी केली होती. 11 धावा देऊन तब्बल 3 गडी बाद केले होते सुशांत नाईकने. तो ठरला होता मॅन ऑफ द मॅच. आता या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. सुशांत नाईक स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष राजेश भोईर अगदी आपल्या वडिलांच्या विरोधामध्ये खेळत असताना असंच करावं लागतं. यावेळी फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू फरार होईल. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना यावेळी देखील दमदार स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मनोज नाईक पाहायला मिळेल. सिंगल मिळते. दमदार बॅटिंग सुरू आहे. आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27. अजूनही 19 धावा करायचे आहेत. उर्वरित 16 बॉल 19 धावा. 12.11 मिनिटं कंप्लीट झालेत. सामना स्पीडअप करावा लागेल. येथे देखील स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. इक्वेशन येऊन पोहोचलाय. तब्बल आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 28. 18 धावा अजूनही करायचे आहेत. उर्वरित 15 बॉल 18 धावा. एखादा मोठा फटका आला तर मॅच कंट्रोल मधील. त्यासाठी प्रयत्न करत असताना येथे चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. आयुष भोईर यांच्या माध्यमातून. आयुष राजेश भोईर लेजेंड क्रिकेटर राजेश भोईर यांचा सुपुत्र आपल्या टीमसाठी योगदान देत असताना यश यांचा वेध इनटू द ब्लॉक होल. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज आपण पाहू शकाल परतलाय. अमित पाटील परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. 3रा धक्का लागतोय. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय आणि फलंदाज बाद. तर कॅप्टन स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. आता 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 बॉल करायचे आहेत अजूनही. जर पाहिलं तर 17 धावा करायचे आहेत. 14 चेंडू 17 धावा. 17 धावा 14 चेंडू
13 चेंडू, माफ करा, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. थँक्यू व्हेरी मच गुरुनाथ पाटील सर. पहिलाच बॉल ऑफ केलाय, गॅप मध्ये आहे. मनोज नाईक स्वतः येतील, एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. आता 12 मध्ये 16 करायचे. 12 चेंडू 16 धावा. मॅच ऑन आहे. जर विकेट प्राप्त केली सिद्धेशची तर नक्कीच मॅच मध्ये वापसी केली जाईल. जर सिद्धेश या मॅच मध्ये 2 ओव्हरपर्यंत राहिला तर नक्कीच मॅच कधी निघून जाईल याचा नियम नाही. धारावी प्रीमियर लीग मध्ये घमासान, धारावी प्रीमियर लीग मध्ये रणसंग्राम, धारावी प्रीमियर लीग आहे टफ फाईट, कारण की या वर्षी स्पर्धा आहे डे नाईट. ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्तर यांच्या. कुलस्वामी देवी आई एकविरा देवीला वंदन केले जाते आणि धारावी प्रीमियर लीग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा पहिला दिवस, पहिली रजनी रंगताना दिसते. येस, धारावी गावातील कोणी ज्येष्ठ आजीमाजी खेळाडू असतील त्यांना विनंती करतो की मंचावर या. हा मंच तुमच्यासाठी आहे, ही स्पर्धा तुमची आहे, त्यामुळेच या मंचावर येऊन स्थान बनवा. 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा शॉट आर्म जॅक फेकून दिलाय, पत्रा तोड षटकार. पाहिजे तेच अनुषंगाने तर पत्रा तोड नव्हतं तर साऊंड तोड षटकार होता. स्पीकर तोड षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावर. 10 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 10 धावा. सिद्धेश मात्रे, आयकॉन वर्सेस आयकॉन, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आणखीन एक धडाका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे आमची व्यासपीठाला, आमचे मान्यवरांना सलामी देणारा सिद्धेश मात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. सिद्धेश मात्रे मार रहा है. सिद्धेश मात्रे आता वेगळ्या रंगामध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय. आखो टप्प्याचा बॉल फटका फसलाय की काय, चेंडू हवेत आहे, वसूच्या हातात चेंडू विसावतोय आणि टीट फॉर टॅट जसा जसं उत्तर पाहायला मिळते. ही मॅच फिनिश करता आली नाही आणि फलंदाज सिद्धेशला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. 6 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 6 धावा. प्रीमियर लीगचा घमासान डे नाईट फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदाच स्पर्धेचं दमदार आयोजन पाहायला मिळते. आता 6 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 6 धावा. अगदी सिद्धेश मात्रेने आपल्या नावाला साजेशीर अशी फलंदाजी केली. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. आपल्या टीमसाठी 10 धावांचं योगदान दिलं. अगदी फास्ट स्ट्राईक रेटने, चांगल्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि सामना आपल्या हाती करण्यासाठी अगदी महत्त्वाची भूमिका बजावली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संदेश नाईक आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. मनोज नाईकला मिळते सफलता. यावेळी देखील फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, कॅच होईल, ड्रॉप. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. 42. 4 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 4 धावा.
8 चेंडू 4 धावा 4 धावा 8 चेंडू. अगदी सामना सोपा झालाय, सामना सहज झालाय. आखो टप्प्याचा बॉल आहे, फटका चांगला आहे, वसू येईल, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट करत असताना अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मनोज म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर, मनोज नाईक माफ करा. यावेळी देखील चांगला स्ट्रोक लगावला जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा येथे कंप्लीट होत असताना हा सामना आपल्या नावी करतोय धारावी वॉरियर्स टीमने. आणखीन एक सामना आपल्या नावी केलाय. लगातारचे 2 विजय नक्कीच टीमला टेबल टॉप मध्ये पोहोचवेल.